मी श्रीराम बाबुराव बंडगर राहणार सोलापूर। सोलापुरातील शिक्षण क्षेत्रामधले झालेल्या भ्रष्टाचाराबाबत गेली 19 वर्ष झाले मी लढतोय। ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्याध्यापक दत्तात्रय दामोदर गाजरे हा असून यांनी अनेक गैरप्रकार केलेला आहे। शाळेतल्या शिष्यवृत्तीपासून शासनाचं बनावटपत्र तयार करण्यापासून दुसरी शाळा आपल्या इथं भरून त्याचा लाभ घेण्यापासून त्यांनी अनेक गैरकारभार केलेला आहे। याबाबत मी शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, माध्यमिक प्राथमिक, CO, दोन्ही शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी यांना वारंवार भेटून सुद्धा त्यांच्यावर कारवाई आज तागायत करण्यात आलेली नाही आहे। मागासवर्गीय मुलींच्या शिष्यवृत्तीबाबत तक्रार केली असता COनी चौकशी करून 2009ला चौकशी अहवाल विभागीय आयुक्त आणि भटक्या जमातीचे संचालक पुणे यांना अहवाल सादर केले होते। सदर अहवालानुसार शिक्षण संचालक व उपसंचालक यांना आदेश करण्यात आले होते की सदर अहवालानुसार दोन्ही शाळा प्रशासकीय कारवाईस पात्र आहेत। इंदिरा प्राथमिक शाळा आणि निर्मलताई ठोकळ प्रशाला या दोन्ही शाळेनी जवळजवळ 12 वर्ष मागासवर्गीय मुलींच्या शिष्यवृत्ती प्रस्ताव समाज कल्याण खात्याकडे पाठवलंच नव्हतं, म्हणून त्या दोन्ही शाळा प्रशासकीय कारवाईस पात्र आहे असं ठरवले। त्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना 3-4 पत्र दिले की COच्या अहवालानुसार सदर मुख्याध्यापक जबाबदार आहे। तरी सदर मुख्याध्यापकावर महाराष्ट्र शर्ती नियमावली 1981 32 ते 35 नुसार कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते। माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी संस्था चालकांना पत्र दिलं की तुमचा मुख्याध्यापक जबाबदार आहे, याच्यावर कारवाई करा। त्याच्यानंतर कुठलेही सूत्र हल्ले नाहीत, म्हणून मी COंना परत उपोषणाची नोटीस दिली। तर COंनी मला लेखी पत्र दिलं की आपण सदर उपोषण करू नये, याबाबत आम्ही दोन्ही शाळेवर 15 दिवसात प्रशासकीय कारवाई करतो म्हणले। म्हणून मी माझं उपोषण स्थगित ठेवलं, तरीसुद्धा कारवाई नाही। पुन्हा शिक्षण मंत्री, मुख्यमंत्र्यांना नोटीस देऊन मी 12 दिवस पूनम गेटजवळ उपोषण केलं। एकाही अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही। शेवटी 12 दिवसांनी मला पोलीस बळाचा वापर करून पोलीस गाडीत घालून सिव्हिलमध्ये ॲडमिट केले, त्याच्यावर सुद्धा अद्यापपर्यंत कारवाई नाही आहे। आता तर एक व्यंकटेश विद्या मंदिर जी चोपाडमध्ये भरत होती, बारगजेंची ही शाळा विद्यार्थी अभावी 0 संख्या असताना शाळा बंद करणे आवश्यक होतं, पण 2011लाच ती शाळा त्यांनी काय केला, मुख्याध्यापक गाजरेंनी आपल्या इथं इंदिरानगर सभागृहामध्ये भरवायला सुरू केला। फक्त शिक्षक घेऊन गेला तिकडं, पण विद्यार्थी 0 आहेत। 0 विद्यार्थी असताना शाळा बंद करणे आवश्यक होतं, म्हणून त्यांनी 2014पर्यंत शाळा तिथंच भरवला। तर तिथं कसं भरवला, ऑलरेडी श्रीमती निर्मलताईची इंदिरा प्राथमिक शाळा आहे, त्या शाळेतले विद्यार्थी ह्या शाळेत दाखवून ती शाळा सुरू करून शासनाची फसवणूक करून पगार उचलले। याबाबत मी 2015ला शिक्षण मंत्री विनोद तावडेंना समक्ष भेटून आपल्या विश्रामगृहामध्ये समक्ष भेटून 1 ते 51 मुद्द्याची मी तक्रार केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने विनोद तावडे साहेबांनी डेप्युटी डायरेक्टरला आदेश दिले की ह्या तक्रारीवर 1 महिन्याच्या चौकशी करून अहवाल सादर करा। डेप्युटी डायरेक्टरने 3 जणांची कमिटी नेमली। संजय राठोड शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिकचे 2 अधिकारी, या 3 अधिकाऱ्यांची समिती नेमली होती आणि त्या समितीला सांगितलं होते 10 दिवसामध्ये चौकशी करून अहवाल सादर करा। सदर कमिटीने 1 महिना झालं, 2 महिने झाले, 3 महिने झाले, चौकशी केलीच नाही।